Hello students, how are you? Today the standard 6, the subject, the general science, the topic number 4, disaster management. Subunit is earthquakes. In this chapter, in this unit, we have to look all the information about the disaster management. How is the disaster management? How is the procedure, which are they, which are the elements are there, which precautions you have to taken when the disasters are coming in this there the premises, what should precautions you have to taking there. This all information you have to look in the topic number 4, the disaster management. Okay, now look here, all this information, the disaster management information is given on the papers. This information is very good. जर समजा तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन ह्या संदर्भात जर समजा माहिती बघायची असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर संपूर्ण सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा धडा पान नंबर 26 वरील डिझास्टर मॅनेजमेंट ह्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण धडा वाचन करावं लागेल. व्हेन यू रीड ऑल दिस lessons carefully, that time then after you take the more information about it. Okay, the disaster management is very important for our social life also. Without disaster, without management, we cannot live very easily. म्हणजे बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय? आपत्ती व्यवस्थापन आपण करत असताना त्याच्यामध्ये काही बारकावे असतात किंवा समाजामध्ये जर समजा जगायचं असेल किंवा नैसर्गिक परिस्थिती जर समजा ह्याच्यामध्ये जर समजा बाबी आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला ह्या आपत्ती व्यवस्थापनामधील म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटमधील आपल्याला माहिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आता पान नंबर 26 वरती बघा, हे देर इज ए ऑन द पेज नंबर 26, दिस इज ए इन्फॉर्मेशन, दिस इज व्हेरी written information, this is the colorful informations, all this information is given on this page. Okay, now look here, what events do you see in these pictures? What events do you see in these pictures? आता या ठिकाणी काय सांगितले बघा, चित्रात तुम्हाला कोणते प्रसंग दिसतात. आता चित्रात कोणते प्रसंग दिसतात या ठिकाणी बघा, there is a first question is asking to you, there is a first question, what events do you see in these pictures? म्हणजे या चित्रामध्ये कोणकोणते प्रसंग दिसतात बघा. देर इज ए फर्स्ट, देर इज अन अर्थक्वेक्स. अर्थक्वेक्स म्हणजे काय? भूकंप. आता हे भूकंप वगैरे आपण बघत असताना याच्यामध्ये नेमकं काय होतं तर जमिनीला भंग पावतो. जमीन भंग पावत असताना त्याच्यामध्ये जे काही लावार्स असू दे म्हणा किंवा जे काही जमिनीचे काही प्लेट्स वगैरे असतात तर त्या प्लेट्समध्ये काय होतात तर त्याची रचना वगैरे थोडीशी बदलते व त्याच्यामध्ये बदल होतो व बदल झाल्यामुळं काय होतं की व्यवस्थित जमिनीचा तळ व्यवस्थित राहत नाही, त्याच्यामुळं आदला बदल होते व त्यामुळे तो भाग कोसळला जातो, म्हणून ह्या अर्थक्वेक्स वगैरे होतात. त्याच्यानंतर पुढं बघा, त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे या ठिकाणी एक समर्स म्हणजे समर सीझन या ठिकाणी सांगितलेलं आहे. समर सीझन म्हणजे काय तर उन्हाळ्याच्या संदर्भातली ह्या माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हे आपण बघणे खूप गरजेचं असतं. उन्हाळा म्हणजे काय तर संपूर्ण पाण्याचं जे काही प्रमाण असतं ते पाण्याचं प्रमाण वगैरे सगळं आटून जातं, ही बाबा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर तिसरं बघा, दिस ए इन्सिडेंट्स, दिस इन्सिडेंट इज व्हेरी क्लोजली वी हॅव टू एक्सपिरियन्स. म्हणजे देर इज ए फ्लडी सीझन्स, फ्लडी एक्सपिरियन्स म्हणजे पुराची परिस्थिती आता सध्या आपण 2005ला 2019ला व 2021ला ह्या तिन्ही कालावधीमध्ये म्हणजे तिन्ही वर्षी ह्या 3 वर्षे आपण हा महापुराच्या कालावधीचा जो काही भाग आहे तो आपण बघितलेला होता. ऑल these three incidents are very closely we have to accepted there. Okay, then now look here to what would you have done in these situations. बघा, व्हॉट वुड यू हॅव डन इन दिस सिच्युएशन. असं या ठिकाणी हा प्रश्न विचारल्याचं कारण म्हणजे तुम्हाला आपण या ठिकाणी सांगावं लागेल या प्रसंगात तुम्ही काय केले असते. म्हणजे बघा, व्हॉट वुड यू हॅव डन इन दिस सिच्युएशन म्हणजे ह्या प्रश्नामध्ये म्हणजे ह्या सिच्युएशन्समध्ये व्हॉट विल यू डू व्हेन दिस ऑल सिच्युएशन्स हॅपन्स यू. आता या ठिकाणी बघा, अर्थक्वेक जर समजा आला असेल किंवा रेनी सीझन जर समजा आला, अतिशय उन्हाळा जर समजा आला असेल, फ्लडी सीझन आला असेल किंवा या ठिकाणी मोठा आगीचा लोट उठला असेल म्हणजे या ठिकाणी आग लागली असेल म्हणजे फायर
फायर स्टॉर्म जर समजा आले असेल, किंवा या ठिकाणी बघा विंड्स पोसिशन्स, त्याच्यानंतर अर्थक्वेक्स, लावा म्हणजे वॉल्कॅनो आर कमिंग बस्ट आउट ऑन द अर्थ, जर अशी सिच्युएशन आली असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल किंवा काय केलेलं बरं असं तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे आपण आपला जीव वाचवणे हे खूप महत्त्वाचं असतं. फर्स्ट ऑफ ऑल, व्हेन ऑल these situations are very critical, and in these situations when you facing there, that time you must be have handled very carefully, very accurately. And first aim you have to deal there, first aim you have to set up in your mind. First of all, you make your डू इफेक्टिवली अँड सेव्ह अवर लाईफ ऑल्सो. म्हणजे काहीतरी तुम्ही चांगलं काम केलं पाहिजे, काम चांगलं केल्यानंतर आपण आपला जीव वाचवला पाहिजे, हे महत्त्वाचं असतं याच्या ठिकाणी. अशा परिस्थिती जर समजा नैसर्गिक भौमितिक जर समजा कुठल्या आल्या असतील तर ह्याच्यामध्ये स्वतःला आपण जपणे किंवा जीव वाचवणे हे खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर पुढं थोडंसं बघा, हॅव यू एक्सपिरियन्स्ड सच ए सिच्युएशन युअर सेल्फ. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, तुम्ही स्वतः कधी हे प्रसंग अनुभवले आहेत का. बघा, हॅव यू एक्सपिरियन्स्ड सच ए सिच्युएशन युअर सेल्फ, म्हणजे याच्या ठिकाणी जे काही तुम्ही सिच्युएशन, जी काही परिस्थिती वगैरे असेल ती हाताळत असाल, अशा वेळेला हाताळणे हे खूप गरजेचं असतं. हे हाताळणं गरजेचं असतं, म्हणजेच तुम्ही त्या वेळेला कशी डील करू शकता किंवा कसं राहू शकता हे म्हणणं हे खूप गरजेचं असतं. आता ह्याच्यातली कोणती परिस्थिती तुम्ही हाताळू शकता असता. आता सध्याचं जर समजा म्हटलं तर तुम्ही ह्या फ्लडी सीझन्स म्हणजे महापूर, बघा ही फ्लडी कंडिशन्स देअर इज व्हेरी क्रिटिकल. ऑल वेअर इज व्हेरी फ्लड्स आर देअर अँड दॅट टाइम वी हॅव टू फेसिंग दॅट प्रॉब्लेम्स देअर. ओके, फ्लडी कंडिशन्स म्हणजे काय, नदीला म्हणा, नाले, ओढे वगैरे ह्या सगळ्यांना काय आलं असतो तर पूर आलेला असतो. ह्या पुरामध्ये आपण आपला स्वतःचा जीव वाचवणे किंवा व्यवस्थित राहणे हे खूप गरजेचं असतं. त्याच्यातून आपण आपला मार्ग काढणे हे गरजेचं असतं. त्याच्यामध्ये अशी परिस्थिती आता सध्या काही दिवसापूर्वीच आपण ही पाहिलेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढं बघा, चौथं बघा, व्हाय डू धीज इव्हेंट्स ऑकर्स. हे प्रसंग का उद्भवतात. आता बघा, हे प्रसंग उद्भवण्याची काही घटना किंवा घटक असतील तर हे माहिती असणे हे सुद्धा गरजेचं असतं. why these critical events, why these critical incidents are happens here, because some natural calamities, some natural changes are happening, that is why the disasters are comings there. So when you facing that the situations, you must be there. तुम्हाला त्याचं काय असं पाहिजे, धाडस असलं पाहिजे. धाडसाशिवाय कोणतंही त्याच्यामध्ये कार्य करायचं नाही. ह्याच्यामध्ये कोणते अनुभव तुम्ही अनुभवला असेल का, तर प्रत्येक अनुभव, ईच अँड एव्हरी एक्सपिरियन्स यू गिव्ह द मोर एक्सपिरियन्स. कोणताही प्रसंग, कोणताही अनुभव हा आपल्याला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव किंवा माहिती देत असतो. त्या प्रत्येक घटनेतला माहिती ही वेगळी असते. फर्स्ट ऑफ ऑल, दिस अर्थक्वेक्स गिव्स यू द व्हेरियस एक्सपिरियन्स. देन द summers, this experience give you various. Then these third experience give you the various experience. This firestorms are there, this experience give the different from all others. So meaning why this all information is this experiments is very different from each and every others. ओके, आता या ठिकाणी आपण खाली थोडंसं बघूया, डिझास्टर्स म्हणजे काय, आपत्ती. आता या ठिकाणी आपत्ती आली आहे, कोणती आपत्ती दिसते बघा, या ठिकाणी आपण थोडंसं बघू शकतो. बघा 4.2 दिस डायग्राम, दिस क्लिफार्ड, दिस कलरफुल फोटो इज कमिंग ऑन द 4.2 number, effects of the earthquake at Tilari, the 26 page number. ओके, effects of the earthquake at Tilari. बघा या ठिकाणी कसं आले, ही माहिती या ठिकाणी आपण बघू शकतो. ही माहिती आपण या ठिकाणी बघत असताना या ठिकाणी ही किलारीची माहिती आहे. इफेक्ट्स ऑफ द अर्थक्वेक ॲट किलारी, ही किलारी ची परिस्थिती आहे. ही परिस्थिती आपण थोडीशी बघायची आहे. ऑल द ब्रिक्स आर व्हेरी डिस्ट्रॅक्टेड हिअर. देर इज ए ह्युमन लाईव्स देअर, but he take the shelter of any sides of there. All this
scattered areas you have to see in these pictures. Okay, now this information is giving the another sides here. In 1993 बघा, in 1993 many people died due to the earthquake at Kilari in Latur districts. In Latur districts, 35 districts are available in our Maharashtra. In one of this district is the Latur is a very famous district also. And in this Latur districts in 1993 so many peoples were died in the earthquake in the Kilari substations also. Okay, even today people of Mumbai shudder at the memory of July 2005 when many people had lost their lives in the deluge caused by heavy rains. आता या ठिकाणी काय म्हणले बघा, 1993ला म्हणजे या ठिकाणी हे पहिलं डॉट जे केलेलं आहे त्या पहिल्या डॉटमधील मी तुम्हाला माहिती या ठिकाणी सांगतोय. इन 1993 मेनी पीपल डायड ड्यू टू द अर्थक्वेक ॲट किलारी इन लातूर डिस्ट्रिक्ट. 1993ला लातूरमधील किलारी या भागामध्ये मोठा भूकंप झाला होता आणि मोठ्या भूकंपामध्ये भरपूर जणांची हानी किंवा मृत्युमुखी पावली होती असं म्हटलेलं आहे. दुसरं बघा, इवन टुडे पीपल ऑफ मुंबई शडर ॲट द मेमरी of July 2005 when many people had lost their lives in the deluge caused by heavy rains. बघा, जुलै 2005 मध्ये 2005 आठवला की आजही मुंबईकरांच्या अंगावरती काटा उभारतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात असेल की तुम्ही कदाचित लहान वगैरे असाल, 2005ला खूप मोठा मुंबईमध्ये महापूर आला होता. सगळीकडे मुंबई शहर हे अवघं पाण्याखाली गेलं होतं. मोठमोठे सिनेतारका म्हणा किंवा मोठमोठे जे काही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तींच्या घरात सुद्धा पाणी गेलं आणि घरामध्ये पाणी गेल्यानंतर ते सगळे सैरवैर झाले होते. जुलै 2005 व्हेन मेनी पीपल हॅड लॉस्ट देअर लाईव्स इन द डेल्यूग कॉल्ड बाय हेवी रेन्स. आता ज्या ठिकाणी भरपूर पाणी तुंबल्यामुळं पावसाच्या ह्या घटनेमुळं काय झालं होतं तर आपल्याला महापूर आपल्याला अनुभवायला मिळाला होता मुंबईमध्ये. जर काही विद्यार्थी वगैरे जर समजा मुंबई किंवा मुंबईचे आपले काही रिलेटिव्स वगैरे असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला माहिती किंवा अनुभव आपल्याला कळायला असेल. ठीक आहे, तर त्या ठिकाणी बघा खाली आपण थोडंसं जाऊया. इन जुलै 2014 द होल व्हिलेज ऑफ माळीण इन आंबेगाव. आता माळीणच्या संदर्भामध्ये माळीण नावाचं एक गाव आहे, हे आपण कोकण साईडला हे गाव आहे. आंबेगाव तालुका ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट वॉज डिस्ट्रॉयड इन ए मॅटर ऑफ मिनिट्स ड्यू टू ए लँडस्लाइड. Many got buried under the heaps of soils and stones and lost their lives. आता या ठिकाणी एक वेगळी डिझास्टर्स, एक वेगळ्याच पद्धतीचं डिझास्टर या ठिकाणी सांगितलं आहे. ते डिझास्टर कोणतं तर जुलै 2014 मध्ये बघा, अतिशय मनाला हृदयाला म्हणा किंवा आपला माणसातल्या काळजाला पिळवटून टाकणारी एक घटना घडली होती. आणि परवाच्या 2021 मध्ये सुद्धा एक कोकणामध्ये अशीच घटना घडलेली आहे. आता या ठिकाणी आपण बघूया तर इन 2014 मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव, तर माळीण ह्या गावामध्ये दरड कोसळल्यामुळे बघा आंबेगाव तालुका ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट वॉज डिस्ट्रॉयड इन ए मॅटर ऑफ मिनिट्स. तेथील डोंगरकोडा कोसळल्याने माती दगड यांच्या ढिगाऱ्याने अनेक माणसे गाडली गेली होती. आता या ठिकाणी ही जी काही लँडस्लाईड झालं होतं म्हणजे काही दरड कोसळण्याचा जो काही प्रकार झाला होता तो देखील एक विशिष्ट पद्धतीचा किंवा एक वेगळाच एक भाग आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा, दगड ज्यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसे गाडली गेली व मृत्युमुखी पडली होती. आता हे मृत्युमुखी पडल्यामुळं अतिशय वाईट घटना त्या ठिकाणी घडली होती. संपूर्ण राज्याला एक दुखवटा, व्हेरी सॅडनेस डे फॉर ऑल ओव्हर द महाराष्ट्र अँड ऑल ओव्हर आवर इंडिया ऑल्सो बिकॉज सो मेनी पुअर अँड बेगर्स farmers and peoples were died in the marine incidents. Okay, so we all some people, the citizens were read out this information in the newspapers. They were very sad about that, hearing the and reading the news also. Okay, then another is in November 2015 many people died due to the flooding caused by heavy rains in Tamil Nadu. आता या ठिकाणी काय म्हणते बघा, इन नोव्हेंबर महिन्यामध्ये 2015 मध्ये मेनी पीपल वेर डाईड टू द फ्लडिंग कॉज्ड बाय हेवी रेन्स इन तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये 2015 मध्ये
फ्लडिंगमुळे म्हणजे भरपूर अशा मुसळधार पावसामुळं भरपूर असे लोक सगळे काय झाले होते, मृत्युमुखी पावले होते. बघा या ठिकाणी ही माळीण दुर्घटना दिसते. या ठिकाणी एक शाळा होती. या शाळेमध्ये जे कोणी विद्यार्थी वगैरे होते तर हे तेवढेच जिवंत राहिले. आणि या ठिकाणी संपूर्ण हे जे काही ठिकाणं वगैरे दिसतंय तर या संपूर्ण ठिकाणामध्ये गाव वसलेलं होतं. आणि हे संपूर्ण गाव हे काय झालं, इथून जो काही डोंगराचा कडा लँडस्लाईड झालं होतं तर ते लँडस्लाईड काय झालं, खाली पडलं व खाली पडून झाल्यानंतर संपूर्ण हा गावावरती एक शोककळा पसरली होती. ही एवढी शाळा, तिथले शिक्षक, काही विद्यार्थी एवढे जिवंत राहिले. परंतु इथून जो काही सगळा भाग होता तो संपूर्णपणे काय झाला होता, तर लँडस्लाईड झाला होता. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तामिळनाडूचं मी उदाहरण दिलं, हेवी फ्लड्स सिच्युएशन्स वेअर इज देअर, दॅट इज वाय सो मेनी पीपल्स वेअर died in the heavy rains also. Okay, these informations you have read in loud voice in your house, in your home also. Sometimes you have to make it the notes there. Okay, now look here, disasters management. Okay, now disaster management is all information is given here. Now looks there, can you tell? Now looks here, the information, the pictures are there, this is there. Okay, what is a disaster? What is a disaster? There's a sudden event that causes large scale damage to life, property and social aspects of a nation or society is called a disasters. बघा आपत्ती म्हणजे नेमकं काय. आता आपत्ती म्हणजे नेमकं काय, अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक, सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपत्ती असे म्हणतात. आता या ठिकाणी डिझास्टरच्या संदर्भामध्ये किंवा डिझास्टर म्हणजे नेमकं काय ही माहिती सांगितलेली आहे. ही माहिती सांगत असताना एक बाब आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे. आपत्ती म्हणजे काय, तर बघा, ए सडन इव्हेंट्स दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशल ॲस्पेक्ट्स ऑफ ए नेशन ऑर सोसायटी इज कॉल्ड ए डिझास्टर्स. म्हणजे अचानक उद्भवणारे, सडनली दिस एनी इन्सिडेंट इज हॅपनिंग अँड लार्ज स्केल द डॅमेज ऑफ लाईफ, आपल्या जीवनाची जर समजा भरपूर वाताहत झाली, अँड प्रॉपर्टी अँड सोशल ॲस्पेक्ट्स म्हणजे सामाजिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक अशा अनेक गोष्टी जर समजा काही हानी झाली तर त्या गोष्टीला किंवा त्या घटनेला डिझास्टर, आपत्ती असं म्हणायचं. ऑल दिस इन्फॉर्मेशन, ऑल दिस डिझास्टर्स यू हॅव टू लुक सी हिअर. नाव लुक्स देअर्स. Then these some questions are giving here. The first question is, what disasters can occur in school or on the way to school? बघा, शाळेत येताना किंवा शाळेत असताना तुमच्यावर कोणकोणत्या आपत्ती येऊ शकतात. बघा किती चांगला प्रश्न विचारलेला आहे. These questions is very important to you because they have to check your presence of minds. तुमचा प्रसंगावधानपणा बघण्यासाठी त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट इज डिझास्टर्स कॅन ऑकर इन स्कूल ऑर ऑन द वे टू स्कूल. शाळेत येत असताना किंवा जात असताना कोणकोणत्या घटना वगैरे घडत असतात असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा, शाळेत येताना किंवा शाळेत जाताना असताना तुमच्यावर कोणकोणत्या आपत्ती येऊ शकतात. सो मेनी डिझास्टर, सो मेनी ॲस्पेक्ट्स आर कमिंग when our we school coming and going. First is the volcanoes also, some the rainy season also, some accidents, some earthquakes are there. So any can happen when we come to schools and coming and goings there. Okay, the second question is, according to you, what can be done to deal with such a disaster? According to you म्हणजे काय, according to you, what can be done to deal with such a disasters? या आपत्तीचे निवारण करण्यासाठी काय करावे असे तुम्हाला वाटते. when this happens, या आपत्तीचे निवारण करण्यासाठी काय करावे असे तुम्हाला वाटते. when this incidents, this disaster is coming there, that time what will you do there? That time you have to take some informations about that. we take the precautions. या आपत्तीचे निवारण करण्यासाठी आपला काय काय सोबत असणं गरजेचं आहे. आपल्यासोबत सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपण आपला जीव वाचणे खूप गरजेचं आहे. आपण आपला जर समजा जीव वाचवला तर आपण अनेक गोष्टीवरती मात करू शकतो. सो दॅट इज वाय व्हेन वी फेसिंग दॅट इन्सिडेंट्स, दिस
disasters, that time you first set a aim to save our life also. Okay, then other facing problems there. ओके, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर काही या ठिकाणी संदर्भात काही प्रश्न वगैरे आहेत. ही प्रश्न देखील सुद्धा आपण वाचायचे आहेत. ही प्रश्न आपण आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर थोडंसं पुढं बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, हाऊ अँड व्हाय डू द फॉलोइंग डिझास्टर्स ऑकर्स. आता काय म्हटलं आहे बघा या ठिकाणी, हाऊ अँड व्हाय डू द फॉलोइंग डिझास्टर्स ऑकर्स असं म्हटलेलं आहे. आपत्ती कशामुळे येतात, कशा असतात. आता आपत्ती कशामुळे येतात असं विचारलं आहे. पहिलं बघा, फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स. फ्लड्स म्हणजे काय, महापूर, अतिवृष्टीपुढे येणारा महापूर. जर समजा भरपूर पाऊस जर समजा झाला, some days before ago in Kolhapur district and Sangli districts, so many heavy flood situations, heavy rainfalls is coming there, and that is why so many floods due to our heavy rains and the rivers, the survivors and all aspects were full of, the dams are were full of waters also. The second is an earthquake, lightning, a volcanic इरिप्शन इट्सेट्रा. दुसरं बघा या ठिकाणी काय केलं, भूकंप, विजांचे कोसळणे, ज्वालामुखी इत्यादी इत्यादी. आता या ठिकाणी अर्थक्वेक म्हणजे काय, अर्थक्वेक म्हणजे भूकंप, लाइटनिंग म्हणजे काय, वीज पडणे, आणि व्होल्कॅनिक इरिप्शन म्हणजे काय, ज्वालामुखी म्हणजे नेमकं काय बघा या ठिकाणी, ह्या सगळ्या घटनेमुळे सुद्धा काय होत असतात, तर हे डिझास्टर्स वगैरे होत असतात. त्यानंतर बघा तिसरं काय दिलं बघा, फॉरेस्ट फायर्स. फॉरेस्टमध्ये म्हणजे काय, जंगलाला आग लागणे, जंगलाला आग लागल्यामुळे सुद्धा ही डिझास्टर होऊ शकते. चौथं बघा, इन्क्रीज्ड रिस्क ड्यू टू हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन ए लिमिटेड एरिया. चौथं बघा, वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटल्यामुळे वाढलेली धोक्याची तीव्रता. It is very man-made problems, man-made disasters also we have to call here, because in a limited area on a limited land margin, and there is a full of peoples were livings there. That is why some risks are taking there, some risk is coming in there. So that is why it is a man-made disaster is there. The 5 is rampant and irregular constructions. Rampant and irregular constructions. Irregular constructions means without permissions you have to construct any building, any flat in the rivers and river banks also. That is a irregular constructions also. 6 ecological imbalance. Ecological imbalance म्हणजे काय, पर्यावरणाचा ढासळत चालला असमतोल. ह्या सर्व बाबी ह्या आपत्तीला काय आहेत, तर घातक आहेत. 7वं बघा, टेररिझम म्हणजे आतंकवाद. राईट्स म्हणजे काय, दंगल. क्राईम्स म्हणजे काय, गुन्हेगारी. रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोशन्स म्हणजे बॉम्बस्फोट. असल्ट्स म्हणजे काय बघा, आगी म्हणा, अपघात म्हणा, फायर अँड ॲक्सिडेंट्स, आग आणि अपघात. अशा पद्धतीची काही घटना वगैरे असेल तरी सुद्धा हे काय होत असतात, हे डिझास्टरची काही घटना किंवा ह्याच्यामुळे घडत असतात. म्हणजे काही आर्टिफिशियल आहेत, काही नैसर्गिक आहेत किंवा काही मॅनमेड आहेत. ह्या सगळ्या गोष्टी किंवा घटक हे महत्त्वाचे आहेत, हे आपण लिहून ठेवणे गरजेचं आहे. यू रीड आउट ऑल दिस इन्फॉर्मेशन व्हेरी क्लिअरली अँड मेकिंग द नोट्स ऑन दॅट्स. ओके, आय हॅव टू गिव्ह यू ए होमवर्क ऑन दॅट. होमवर्क इज गिवन देअर. द फर्स्ट क्वेश्चन इज राईट द डिझास्टर मीन्स. डिझास्टर्स म्हणजे नेमकं काय हे त्याची माहिती लिहायचं आहे. दुसरं बघा, व्हॉट इज डिझास्टर्स कॅन ऑकर इन स्कूल ऑर ऑन द वे टू स्कूल. रस्त्यावरून आपण जर समजा शाळेत जात असताना कोणकोणत्या डिझास्टर, आपत्ती आपल्याला येऊ शकतात हे आपण लिहायचं आहे. तिसरं बघा, विच प्रिकॉशन्स यू टेक व्हेन डिझास्टर्स. आपण काळजी कोणती घेणं गरजेचं आहे. विच प्रिकॉशन्स यू टेक व्हेन डिझास्टर्स. कोणकोणती काळजी घेणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने ही सर्व माहिती या ठिकाणी लिहिणं हे खूप गरजेचं असतं. आपण आपल्या वहीमध्ये लिहून ठेवणं गरजेचं आहे. धन्यवाद.